प्रधानमंत्री ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान योजना अर्थात कुसुम योजना 2019 साली देशभरात सुरू झाली। पण त्याआधीच महाराष्ट्रात त्याच धर्तीवर काम करणारी मुख्यमंत्री मागेल त्याला कृषी सौर पंप योजना 2015 साली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये सुरू झाली होती। त्यावेळी त्या योजनेवर मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली होती। शेतकऱ्यांचे तथाकथित जाणते नेते शरद पवारांनी तर या योजनेचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही असं भाकीत करत या योजनेला फेल केलं होतं। पण गेल्या महिन्यात या योजनेने सगळेच उच्चांक मोडले आहेत। नेमकं काय घडलं चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी गजानन पवार आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू झाली होती। त्या योजनेच्या माध्यमातून चालू डिसेंबर महिन्यामध्ये आतापर्यंत 21,951 कृषी पंप बसवण्यात आले। म्हणजेच दररोज सरासरी 844 पंप राज्यामध्ये बसवण्यात आले आहेत। ही आतापर्यंतची कोणत्याही महिन्यातील सर्वाधिक सरासरी आहे। आतापर्यंत राज्यात 2015 पासून 2023 पर्यंत तब्बल 1,80,000 सौरपंप बसवण्यात आले होते। या वर्षी मार्च 2024 नंतर आतापर्यंतच्या 8 महिन्यांच्या कालावधीत राज्यात 1,58,000 सौरपंप बसवण्यात आले। संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वाधिक सौरपंप बसवण्याचा उच्चांक गाठला आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून 30% तर राज्य सरकारकडून 60% अनुदान मिळतं। त्यामुळे केवळ 10% रक्कम भरून सिंचनासाठी कृषी पंप मिळतो। सौर पॅनल्समधून 25 वर्षे वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषी पंपाचं वीज बिल येणार नाही। महावितरणच्या वीज पुरवठ्यावर अवलंबून नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे आता दिवसा कधीही सिंचन करता येईल। त्यामुळे दिवसा वीज पुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होत आहे। या योजनेमुळे कोणीही शेतकरी विजेचं बिल माफ करा अशी मागणी करत नाहीये। या झिरो बिलमुळे भविष्यातील निवडणुकांमधून वीज बिल माफीचा एक महत्त्वाचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या विजनरी नेतृत्वाने कायमचा हद्दपार केला आहे। या योजनेतून प्रामाणिक टॅक्स पेयर्सवरील वीज बिल माफीसारख्या राजकीय पण पॉप्युलिस्ट घोषणा व योजनांचा बोजा देखील कमी होणार आहे। रिफॉर्म्समॅन देवेंद्र फडणवीस यांचं मैं समंदर हो लौटकर वापस आऊंगा या वाक्याचा अर्थ असा होतो की मी तर येतोयच, पण विकासाची, रिफॉर्मची, अर्थक्रांतीची सुनामीही घेऊन येतोय। अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत। ज्यांनी तब्बल 10 वर्ष केंद्रीय कृषी मंत्री म्हणून काम केलं त्या शरद पवारांना आजवर सोल्युशन ओरिएंटेड काम करता आलेलं नाही। त्यामुळे त्यांनी आता शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून बाता मारणं बंद करावं। तसंच या योजनेमुळे रात्री अपरात्री पिकाला पाणी द्यायला जाणाऱ्या शेतकऱ्यांचे अपघात देखील कमी होत आहेत। अशी प्रतिक्रिया या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही शेतकऱ्यांनी ऋतम मराठी सोबत बोलताना दिली आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्याच्याकडे शेतीला पाणी देण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे। फक्त 10% खर्च देऊन शेतकरी कृषी पंप मिळवू शकतात, तर SC आणि ST जाती जमातीतील शेतकऱ्यांना फक्त 5% रक्कम भरावी लागणार आहे। उर्वरित खर्च हा केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे। या योजनेत विम्यासह 5 वर्ष दुरुस्तीची हमी देखील समाविष्ट आहे। 2.5 एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 3 हॉर्स पॉवरचा तर 2.5 ते 5 एकर क्षेत्रफळ असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 हॉर्स पॉवरचा आणि 5 एकरपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवरचा पंप मिळणार आहे। यासाठी फक्त शेती सिंचनासाठी विहिरी, बोरवेल किंवा नदीतून पाणी घेत असल्याचं सर्टिफिकेट शेतकऱ्याकडे असायला हवं। ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना सहज मिळू शकतो। तर ही होती शेतकऱ्यांना वीज समृद्ध बनवणाऱ्या योजनेची कहाणी। या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।